नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण त्रिपिंडी याविषयी माहिती घेणार आहोत। ही जी विधी आहे ही का करावी, कशासाठी करावी, याचा फायदा काय होतो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल। तर व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात आधी ही जी विधी आहे ही पितरांसाठी केली जाते। जर पितृदोष असेल किंवा पितरांचा त्रास जर असेल तर अर्थात ही विधी तुम्ही नक्की करून घ्यावी। यामुळे पितरांचा त्रास तुम्हाला कमी जाणवतो किंवा जाणवत नाही। यामुळे तुमचे जे पित्र आहेत हे संतुष्ट होतात। तर सगळ्यात आधी पितृदोष असण्याचे मी तुम्हाला लक्षण सांगते, किंवा हे जर लक्षण असतील तुम्हाला किंवा जर हे जर लक्षण तुमच्यामध्ये असतील तर एकदा कुंडली जी आहे ही एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरकडे नक्की दाखवून घ्या। तर बघूया याचे लक्षणे। तर घरामध्ये वारंवार कन्या रत्न प्राप्त होणे, घरामध्ये अकाल मृत्यू घडणे किंवा घरामध्ये सुख समृद्धी न येणे किंवा कोर्ट कचेरी या संबंधित कामे मार्ग लागणे, व्यवसायामध्ये प्रगती न होणे किंवा घरामध्ये प्रगती न होणे किंवा घरामध्ये दरिद्रता असणे, आरोग्य संबंधित प्रॉब्लेम निर्माण होतात, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या पितरांमुळे घडतातच। तर यावर उपाय मांडला गेला तर पितरांची सेवा ही योग्य पर्याय आहे। ही त्रिपिंडी आहे ही सगळ्यात प्रभावी मांडली गेलेली आहे। तर ही जी त्रिपिंडी आहे गरुड पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे, त्रिपिंडी केल्याने पितरांना संतुष्टी भेटते, त्यांना स्वर्ग प्राप्त होतो आणि मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते। जर पित्र संतुष्ट झाले तर तुम्हाला कीर्ती, बल, मान सन्मान, प्रतिष्ठा, प्रगती यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच प्रदान होतात। त्यासाठी एकदा ही विधी नक्की तुम्ही करून घेऊ शकता। तर आता ही विधी कुठे करावी, कधी करावी ते बघूया। ही जी विधी आहे ही त्र्यंबकेश्वर इथे केली जाते। तर अर्थात ज्यांना शक्य होत नाही तर तुम्ही एखाद्या चांगल्या ॲस्ट्रोलॉजरकडे किंवा एखाद्या चांगल्या पुजारीकडे तुम्ही विचारून जर ते करत असतील तर तिथे तुम्ही करून घेऊ शकता। तर आता ही कधी करावी ते मी तुम्हाला सांगते। जर जास्त त्रास होत असेल तर तुम्ही त्वरित विधी करून घेऊ शकता किंवा मुहूर्त बघून देखील विधी करू शकता। तर ही विधी आहे ही श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, वैशाखा या महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षामध्ये 5, 8, 11, 13, 14, 30 यापैकी तिथी श्रीपिंडी। तर आता बघूया ही जी विधी आहे ही केव्हा करावी, कुठे करावी ही माहिती घेऊया। तर मी ते तुम्हाला सांगत। तर आता बघूया ही विधी कधी करावी व कुठे करावी। तर श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन, वैशाख या महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील 5, 8, 11, 13, 14, 30 यापैकी तिथी त्रिपिंडी श्राद्ध करावे। सर्वसाधारणपणे 16 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जो रवी आहे हा कन्या आणि तुळ राशीमध्ये असतो आणि हा शुभ काल मानला गेलेला आहे। या काळामध्ये जे पित्र आहेत हे पृथ्वीवर वास करत असतात। तर हा जो काल आहे हा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे। जर जास्त त्रास होत असेल तुम्हाला पित्रांचा तर तुम्ही त्वरित ही विधी करून घेऊ शकता। त्र्यंबकेश्वर इथे करू शकता किंवा जवळ आसपास जर करत असतील तुमच्याकडे तर तिथे देखील करून घेऊ शकता। अर्थात याचा जर फायदा म्हणायला गेला, जर तुमचे पित्र तुमच्यावर खुश झाले तर आता तुम्हाला सुख समृद्धी समाधान लाभते। तसेच तुम्हाला जे हवं ते तर नक्कीच तुम्हाला प्राप्त होतं। असं होतं ना की आम्हाला यश भेटत नाही किंवा प्रगती होत नाही, यासारख्या जर गोष्टी होत असतील तर अर्थात तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्या की तुम्हाला पित्रांचा त्रास आहे का नाही। तर अर्थात ज्या घरामध्ये अकाल मृत्यू होतात त्यांना पित्रांचा त्रास नक्कीच जाणवतो, ही गोष्ट कायम लक्षामध्ये घ्या। तर अशा प्रकारची ही एक विधी आहे। तर एकदा तुम्ही नक्कीच जी तुमची कुंडली आहे ही एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरकडे नक्की दाखवून घ्या। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की